नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की MTS पोस्टमन भरती. मित्रांनो, जी राज्यामध्ये पोस्टमन भरती झालेली आहे आणि त्या भरतीसाठी बघा पेपरसुद्धा सुरू आहेत. MTSचे पेपर असोत, मग नंतर आता पुढे मित्रांनो पोस्टमन आणि मेलगार्ड पोस्टसाठी सुद्धा पेपर हे सुरू होणार आहेत. ते पेपर मित्रांनो 15 तारखेपासून तुमचे सुरू होणार आहेत. आता बघा MTSचे जे पेपर आहेत ते 5 तारखेपासून तुमचे सुरू झालेले आहेत आणि त्या पेपर्समध्ये ज्या प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत, तर त्या प्रश्नांची आपण या ठिकाणी उत्तरे पाहणार आहोत आणि त्यानंतर संपूर्ण विश्लेषणसुद्धा आपण पाहणार आहोत. कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पुढेही विचारले जातील आणि तुम्हाला त्यामध्ये मित्रांनो एक आयडिया मिळून जाईल की अशा प्रकारचे जर आपण वाचून या ठिकाणी गेलो, तर नक्कीच आपले मार्क्स हे वाढू शकतात. तर संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला महत्त्वाची सूचना अशी आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला जी बेल आयकन आहे तिलाही प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही प्रकारचे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाहीत. अजून एक महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्हाला बघा जे काही या अभ्यासासाठी लागणारे प्रश्न आहेत किंवा जे काही महत्त्वाचं मटेरियल आहे ते तुम्हाला PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं लागेल. कारण मित्रांनो, तुम्हाला जर ते हवं असेल ते PDF मटेरियल, तर तुम्हाला ते टेलिग्रामवर प्रोव्हाईड केलं जाईल. आणि जर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. त्यावर मी तुम्हाला जे काही आता तुम्हाला प्रश्न विचारले जातात, तर त्याचे जे काही PDF माझ्याकडे उपलब्ध होतात, ते PDF मी तुम्हाला त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेल. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत. तर मित्रांनो बघा 7 व 8 तारखेचे प्रश्न आणि उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्या शिफ्टला प्रश्न विचारले गेले होते ते ऑल शिफ्ट्स संपूर्ण उत्तरे आपण संपूर्ण उत्तरे या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर तुम्हाला संपूर्ण थोडं विश्लेषण सुद्धा सांगणार आहे मी, कशा टाईप्सचे प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत. तर आता आपण त्या प्रश्नांवर सुद्धा जाणार आहोत, संपूर्ण बातमी या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण आता त्या प्रश्नांवर जाऊया. तर बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल बघा, MTS एक्झाम ऑल शिफ्ट्स क्वेश्चन्स 7-8 जानेवारी 2021. 7 आणि 8 तारखेला जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते ते प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल, संपूर्ण विश्लेषणासह आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा या ठिकाणी पहिला प्रश्न असा आपण घेतलेला आहे की त्रिपुराची राजधानी कोणती, असा प्रश्न या ठिकाणी विचारला गेला होता. आता तो मित्रांनो 7 तारखेला होता की 8 तारखेला होता ते काही मला कन्फर्म माहीत नाही, पण मला जे प्रश्न आलेले आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. तर बघा, त्रिपुराची राजधानी कोणती आहे? तर त्रिपुराची राजधानी मित्रांनो आगरतला आहे. अशा प्रकारचा एक प्रश्न या ठिकाणी विचारला गेला होता आणि महत्त्वाचं तुम्हाला सांगून देतो बघा, राजधानीवर प्रश्न विचारला जातो आहे. प्रत्येक शिफ्टला एक प्रश्न हा राजधानीवर आहे आणि तुम्ही तो मित्रांनो व्यवस्थितपणे राजधान्या जर तुम्ही अभ्यासल्या तर तुम्हाला एक मार्क जो असेल तुमचा तो हमीचा त्या ठिकाणी असणार आहे. कारण राजधानीवर एक प्रश्न हा हमखास तुम्हाला येतोच. तुम्हाला पुढेही पाहायला मिळेल की अजूनही प्रश्न हे राजधानीवर विचारलेले आहेत आणि तुम्हाला ते पुढे मी सांगणार आहे. तर एक प्रश्न हा तुमचा राजधानीवर असतोच असतो. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न असा विचारला गेला होता की संत रामानुजन कोणत्या धर्माचा प्रसार करत होते? तर संत रामानुजन सर्वांना परिचित असलेले, तर संत रामानुजन हे वैष्णव धर्माचा प्रसार करत होते. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न तुम्हाला असा होता की भारतीय संविधानात किती मूलभूत कर्तव्य आहे? तर भारतीय संविधानात मित्रांनो एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत, तुम्हाला ते माहिती असतील. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे की प्लासीची लढाई कधी झाली? प्लासीची लढाई कधी झाली होती? तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे 23 जून 1757 रोजी प्लासीची लढाई झाली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न असा होता की आनंदमठ चे लेखक कोण आहेत? तर आनंदमठ मित्रांनो एक पुस्तक होतं, तर त्या आनंदमठचे लेखक हे बंकिमचंद्र चॅटर्जी हे होते. त्यानंतर पुढचा प्रश्न असा होता की लोणार सरोवर कोणत्या राज्यात आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे? असा प्रश्न तुम्हाला विचारला होता. तर लोणार सरोवर मित्रांनो हे महाराष्ट्र राज्यात आहे आणि महाराष्ट्र राज्यात बुलढाणा या जिल्ह्यात ते स्थित आहे. तर बुलढाणा जिल्हा तुम्हाला जे ऑप्शनमध्ये असेल ते तुम्ही टिक करायचं होतं. तर मित्रांनो बघा, जर तुम्हाला ऑप्शनमध्ये राज्य विचारलं असेल तर तुम्ही महाराष्ट्र करू शकता आणि जर तुम्हाला जिल्हा विचारला असेल तर तुम्ही बुलढाणा दिला असेल. तर असं हे उत्तर होतं पुढचं लोणार सरोवरचं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा एक राजधानीचा प्रश्न पाहायला मिळेल की ऐजवाल कोणत्या राज्याची राजधानी आहे?
तर मित्रांनो ऐजवाल ही मिझोरम राज्याची राजधानी आहे. तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगतोय की राजधानीवर एक प्रश्न तुम्हाला हमखास विचारला जातोय, त्यामुळे तुम्ही राजधानीचा अभ्यास नक्कीच करून जा. त्यानंतर पुढे बघा, तुम्हाला पुढचा प्रश्न पाहायला मिळेल की नागरिकत्व संविधानाच्या कोणत्या भागाच्या अंतर्गत येते. तर नागरिकत्व हे भाग 2 मध्ये तुमचे येत असते. त्यानंतर पुढचा बघा, पुढचा प्रश्न होता की गोदावरी नदीचे उगमस्थान कुठे आहे किंवा कोणते आहे. तर गोदावरी नदीचे उगमस्थान हे नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यात ते आहे. त्यानंतर पुढे बघा, एक फुल फॉर्मचा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता की CRISIL क्रिसिलचा फुल फॉर्म काय. तर क्रिसिलचा फुल फॉर्म या ठिकाणी बघा तुम्हाला पाहायला मिळेल क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड, हा क्रिसिलचा फुल फॉर्म होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी अजून एक फुल फॉर्मचे सुद्धा तुम्हाला खूप सारे प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहेत. तर तुम्ही फुल फॉर्मचा सुद्धा अभ्यास करून घ्या. आणि फुल फॉर्म बाबत तुम्हाला एक PDF सुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करून देतो. तुम्हाला जर ती हवी असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरनं ती घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला मी फुल फॉर्मचे या ठिकाणी दिलेले आहेत. फुल फॉर्मचे जे आहेत ते जवळजवळ 11 पेजेस ते आहेत. तुम्हाला ते उपलब्ध करून दिले जातील आपल्या टेलिग्राम चॅनलवर. तर बघा, या ठिकाणी विचारला होता की AIFचा फुल फॉर्म काय आहे. तर AIFचा फुल फॉर्म आहे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड, हा AIFचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता की मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली. तर मुस्लिम लीगची स्थापना ही 30 डिसेंबर 1906 रोजी झाली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न असा होता की भीमा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे. तर भीमा ही नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, फुल फॉर्मवर पुन्हा एकदा एक प्रश्न या ठिकाणी विचारला होता की DTHचा फुल फॉर्म काय. तर DTHचा फुल फॉर्म मित्रांनो डायरेक्ट टू होम आहे. पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, फुल फॉर्मवर सुद्धा प्रश्न तुम्हाला परत परत विचारले जातात वेगवेगळ्या प्रकारे. तर DTHचा सुद्धा या ठिकाणी फुल फॉर्म विचारला होता. त्यानंतर पुढे बघा, पुढे विचारला होता प्रश्न संसदेत मंत्र्यांना शपथ कोण देतो. तर संसदेत मंत्र्यांना शपथ राष्ट्रपती देत असतात. राष्ट्रपतींसमोर मंत्र्यांना शपथ घ्यावी लागते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 16वा प्रश्न. या ठिकाणी बघा, मॅथवर एक प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता 28 × 28 × 28 डिवायडेड बाय 7 × 7 × 7. बॉडमासचा मित्रांनो हा मॅथवर एक प्रश्न विचारला होता. तर अगदी सोपा प्रश्न होता हा, तुम्हाला जर सांगायला गेलं तर बघा, या ठिकाणी काय करायचं होतं 28 × 28 × 28 हे तुम्हाला गुणाकार करायचा होता जो असेल तो, आणि त्याला डिवायडेड बाय 7 × 7 × 7 हा करायचा होता. तर मित्रांनो बघा, बॉडमास नियमानुसार काय करायचं तुम्हाला, अगोदर ब्रॅकेट सोडवायचं आहे. हे ब्रॅकेट अगोदर सोडवायचं होतं, नंतर दुसरे हे ब्रॅकेट तुम्हाला अगोदर सोडवायचं होतं. डिवायडेडचं चिन्ह जसंच्या तसं. आणि मित्रांनो हे झाल्यानंतर तुमचं जे सोडवणं झालंय, हा ब्रॅकेट सोडवला, हा ब्रॅकेट सोडवला, आणि त्यानंतर तुम्हाला ह्या ब्रॅकेटला ह्या ब्रॅकेटने डिवाइड करायचं होतं. तर मित्रांनो जे काही तुमचं आन्सर आलं असतं ते तुमचं फायनल आन्सर होतं. पुन्हा एकदा तुम्हाला असाच एक प्रश्न विचारला होता बघा 21 × 21 × 28 डिवायडेड बाय 7 × 7 × 7 हा सुद्धा मित्रांनो तुम्हाला बॉडमासचाच नियम होता. बॉडमासचा नियम मित्रांनो तुम्हाला माहिती असेल, ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन हा बॉडमासचा नियम आहे. बॉडमासच्या नियमानुसार मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न विचारला गेला होता. तर बघा, हे प्रश्न मला मिळाले होते, मी तुम्हाला सांगितलेलं आहे मॅथवर. अजूनही मित्रांनो खूप सारे प्रश्न तुम्हाला विचारले गेले असतील. आता बघा, एक या ठिकाणी अजून एक प्रश्न तुम्हाला विचारला होता की सरळ व्याज दर विचारले होते. तर मित्रांनो बघा, तुम्हाला सिंपल इंटरेस्टवर एक प्रश्न विचारला होता सरळ व्याजावर. तर तुम्हाला माहिती आहे सरळ व्याजाचं सूत्र काय आहे मित्रांनो, सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू PNR डिवायडेड बाय 100. हे मित्रांनो सिंपल इंटरेस्टचं सूत्र आहे. आणि तुम्हाला बघा या ठिकाणी सिंपल इंटरेस्ट त्या ठिकाणी दिलं असेल, तुम्हाला काढायचं होतं दर काढण्यासाठी मित्रांनो तुम्हाला प्रिन्सिपल दिलं असेल, त्यानंतर तुम्हाला जे काही वर्षाची मुदत असेल ती सुद्धा दिली असेल, आणि तुम्हाला रेट काढायचा होता. तर मित्रांनो अशा प्रकारे या सूत्राच्या मार्फत तुम्ही ते काढू शकला असता अगदी सहज व सोप्या पद्धतीने. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तुम्हाला अजून एक फुल फॉर्मवर सुद्धा प्रश्न विचारला होता. COBOLचे फुल फॉर्म काय आहे, कोबोलचे फुल फॉर्म काय आहे. तर मित्रांनो कोबोलचा फुल फॉर्म या ठिकाणी बघा काय होता, कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज हा मित्रांनो कोबोलचा फुल फॉर्म होता. अशा प्रकारचे मित्रांनो तुम्हाला फुल फॉर्मवर सुद्धा खूप सारे प्रश्न होते. त्यानंतर राजधानीवर एक प्रश्न तुम्हाला विचारलाच जातोय. अशा प्रकारचे मित्रांनो तुम्हाला अजून जर काही PDF मटेरियल हवं असेल तर ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलं जाईल. जे PDF मटेरियल माझ्याकडे उपलब्ध होतं ते मी तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत राहील. आणि मित्रांनो जे विद्यार्थी
परीक्षा देऊन येतील तर त्या विद्यार्थ्यांनी कमेंट्समध्ये मित्रांनो नक्कीच लिहा की तुम्हाला ह्या शिफ्टला कोणता प्रश्न विचारला गेला होता किंवा कोणते कोणते प्रश्न तुम्हाला आले होते. जर तुम्ही लिहाल तर येणाऱ्या शिफ्टमध्ये मित्रांनो जे विद्यार्थी आता परीक्षा द्यायला जातील तर त्यांना मित्रांनो नक्कीच ती मदत होणार आहे आणि त्यांना तो पॅटर्न समजेल की कोणत्या पॅटर्नवर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत. तर मित्रांनो तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच ते सांगू शकतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि असेच मित्रांनो येणाऱ्या दिवसातही तुम्हाला MTS संबंधित व पोस्टमन मेलगार्ड संबंधित जे काही प्रश्न पुढील तुम्हाला शिफ्टमध्ये विचारले जातील तर तेही तुम्हाला मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर आपण मित्रांनो पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.